HM घाटमाता न्यूज। मिरजेच्या ऐतिहासिक गणेश तलावात कचऱ्याचे साम्राज्य, जलचर आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात। मिरज नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला चंद्रकांत मैगुरे यांनी इशारा। मिरजेच्या गणेश तलाव येथे कचऱ्याचे साम्राज्य, सुशोभीकरण प्रश्न या विविध प्रश्नावर महापालिका प्रशासनाला धारेवर धरून मिरजकर नागरिकांच्या वतीने 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत मैगुरे यांनी दिला आहे। मिरज नगरीचे वैभव असलेले गणेश तलावामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून या तलावातील जलचर प्राणी आणि स्थलांतरित पक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे। या ठिकाणी असलेल्या खाऊंच्या हातगाड्यावरील कचरा आणि निर्माल्य गणेश तलावामध्ये टाकला जात असल्याने पाणी दूषित झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्याच्या कालावधीपुरतीच स्वच्छता आणि एरवी या ठिकाणी मद्यपींच्या विळख्यात तलाव असतो। दारूच्या बाटल्यांचा खच गणेश तलावामध्ये पडला असून महापालिका प्रशासन मात्र गंधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे। आज याची माहिती मिरजकर नागरिकांनी दिल्यानंतर चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे यांनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना धारेवर धरले होते। 8 दिवसांमध्ये तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरण प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आज मिरजेमध्ये जे आपल्याला एक वैभवशाली असलेलं जे गणेश विसर्जनाचं तलाव आहे, त्या तलावाजवळ आम्हाला इथल्या काही नागरिकांनी फोन केले की आम्ही या तलावामध्ये दुर्गंधी पसरलेलं आहे, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, हे जरा बघा, यासाठी काय उपाय करता येतील ते बघण्यासाठी म्हणून या म्हणल्यानंतर आम्ही त्वरित लगेच आलो। विजयराव असू दे, आम्ही असू दे, आकाश असू दे, सगळेजण मिळून हे पाहण्यासाठी आलो। तर तलावाच्या वरती जे भेळचे गाडे लागलेले आहेत, त्या भेळच्या गाड्याचं घाणीचं साम्राज्य सगळं या तळ्यामध्ये पडलेलं आहे। इतर काही असे आहे की जेणेकरून तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, बाकीची घाण या तलावामध्ये पडलेली आहे। या जलचर प्राण्यांची काय परिस्थिती या मिरजकर महानगरपालिकेच्या तलावाचं करून ठेवलेलं आहे, हे पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे। कारण मिरजेमध्ये वर्षातून एकदा गणेशोत्सव येतो आणि ते गणेश विसर्जनाची या दुर्गंधीमध्ये जर विसर्जन करायचं म्हटलं तर मिरजकर नागरिक याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय। महापालिकेच्या अधिकाऱ्याला मी या ठिकाणी एवढं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये कुठलीही मंत्री येऊ दे, कोण पण येऊ दे, या मिरजेच्या तलावाकडे जर त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे स्वच्छता अभियान जर 8-10 दिवसात जर पूर्ण जर नाही केलं विजयराव, तर आपण या तळ्यामध्ये उड्या खाऊन आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काही नुकसानीस हा महानगरपालिका याला जबाबदार राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो। मिरजेमध्ये आजपर्यंत या तलावासाठी जो काही निधी आलेला आहे तो निधी कुठे गेला आणि तो कशासाठी वापरला याला महानगरपालिका जबाबदार असेल। महानगरपालिकेला उत्तर द्यावं लागेल, कारण ह्याच्यासाठी करोडो रुपये निधी आला, परंतु सुशोभीकरण कुठं आहे? त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महापालिकेने जर याला उत्तर ठोस HM घाटमाता न्यूज।